नमस्कार मंडळी. स्वरानंद या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आपल्यासाठी एक सुंदरसा अभंग, जो अगदी आपल्या कानपाठ असलेला अभंग, भारतरत्न आपले स्वर भास्कर पंडित भीमसिंगजी जोशी यांनी गायलेला इंद्रायणी काठी हा अभंग आपल्याला हार्मोनियमवरती नोटेशन सहित आपल्याला या व्हिडिओद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आपल्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा. दुसरी सूचना अशी, जर आपण घरी बसून जर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस जॉईन करणार असाल तर प्रत्येक चाली आपल्याला तालस्वरात कशा गाता येतील, हार्मोनियमवरती बोटांची तयारी कशी करता येईल, तालात कसं म्हणता येईल आणि ह्या प्रत्येक रागाचे नोटेशन आणि त्याचे आलाप ताणे आपल्याला घरी बसून चांगल्या पद्धतीने शिकता येतील, तर ह्यासाठी समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि ऑनलाईन पद्धतीने क्लास जॉईन करा. क्लासेसचं टायमिंग सकाळी 8 ते 10 एक वेळ आहे आणि संध्याकाळी 6 ते 9 अशी एक आहे. तर या 2 सत्रापैकी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा जॉईन करू शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तर बघूया मंडळी, हा जो अभंग आहे इंद्रायणी काठी देवाची आळंदी, बहुतेक सगळ्यांच्या कानपाठ असलेला अभंग आहे. कारण प्रत्येकाने असं महाराष्ट्रामध्ये नाही, भारतात असा कुठलाही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीने हा अभंग ऐकलेला नाही. तर याचं नोटेशन आपल्याला या व्हिडिओद्वारे मी समजावून सांगतो. राग आहे भीम प्लस राग, ज्या रागामध्ये ग आणि नी कोमल आहे, बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. तर बघूया या अभंगाला तालावर कसं गायचंय. भजनी ठेक्याबरोबर काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला समजावून सांगते. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवा, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा भोगतो निवरानियांचा ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा भोगतो नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी. मागे पुढे नाते ज्ञानाचा उजळ, मागे पुढे नाटे नाटे, मागे पुढे नाटे ज्ञानाचा उजळ. अंगणात झाड, अंगणात झाड कैवल्याचे इंद्रायणी काठी. उजडी राही रे उजड होऊनी, उजडी राही रे उजड होऊनी. निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. तर हा अभंग आपल्याला भजनी ठिक्याबरोबर मध्य लयामध्ये कसा घ्यायचा ह्याच तुम्हाला सरळ सरळ म्हणून दाखवला. आता बघूया आपण या अभंगाचं
एक एक लाईन करून आपण नोटेशन घेऊया. सूर आहे काळी एक. पुन्हा एकदा सांगतो मंडळी, जर आपण घरी राहून जर सुंदरसा अभंग ताला स्वरात वगैरे अभंग गवळणी असतील, भावगीत भक्तिगीत असेल, शास्त्रीय संगीतामध्ये विशारदचा संपूर्ण अभ्यासक्रम घ्यायचा असेल साथी परीक्षेचा, तर घरी बसून आपण अगदी चांगल्या दर्जेदार पद्धतीने याचं शिक्षण घेऊ शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. तर बघूया मंडळी, काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला याचं नोटेशन समजावून सांगतो. सुरुवातीला रागाचे आरोह अवरोह भीमप्लास रागामध्ये ग आणि नी हे 2 स्वर कोमल घ्यायचे. काही ठिकाणी कोमल दैवतचा वापर केलेला आहे, तर तेही मी दाखवतो कसं घेतलाय. नी सा ग म प नी सा सा नी ध प म ग रे सा. बघूया पहिली लाईन. हे झाले आपल्या आरोह अवरोह. रे ग रे नी सा सा, रे ग रे नी सा सा, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. मा 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 ग ग प म प म ग, देवाची आळंदी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी. सा 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 प नि सा नि प, लागली समाधी, लागली समाधी. सा 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 प नि सा नि प, लागली समाधी. ग ग म प ग रे म, ज्ञानेशांची हो. ग म प ग रे म, ज्ञानेशांची इंद्रायणी काठी. दुसऱ्यांदा परत तेच घ्यायचं. लागली समाधी. सा 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 प नि सा रे सा नि सा नि प, लागली सली समाधी माधी. सा 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 प नि सा रे सा नि सा नि प, लागली समाधी. ग रे सा सा नि. दुसऱ्यांदा थोडं वेगळं आहे. ग रे सा सा नि, ज्ञानेशांची इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी. ज्ञानेशाची, ज्ञानेशाची. पुढील अंतरा. प प म ग प प, ज्ञानियांचा राजा, भो नी 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 प नी द प. इथं कोमल द घ्यायचा आहे. नी हा ना प प प प प म ग प प, ज्ञानियांचा राजा, नी 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 प नी द प, भोगतो राणीव. प प हा हा परत हे ज्ञानियांचा राजा दुसऱ्यांदा घ्यायचंय. प प म ग प प म म, ज्ञानियांचा राजा राजा. प प म ग प प, ज्ञानियांचा राजा. प प म ग प प म म, नी प म ग प प प, ज्ञानियांचा राजा राजा, ज्ञानियांचा राजा. नी 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 प नी द प, भोगतो राणीव. सा 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 प नि सा सा सा, नाचती वैष्णव. म ग रे सा सा म ग सा म ग म, ग रे सा सा म ग म. मागे मागे पुढे इंद्रायणी काठी.
आता दुसरा जो तिसरा 3 नंबरचा जो अंतर आहे जसं आपण गायलं ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीवर, तसाच सेम तिसरा अंतरा घ्यायचा आहे आपल्याला. मागे पुढे दाटे, मागे पुढे दाटे दाटे, मागे पुढे दाटे, ज्ञानाचा उजळ निधनी पदप, ज्ञानाचा उजळ अंगणात झाड कैवल्याचे, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. आता शेवटचा अंतरा. तर असं बसवताना मंडळी आपल्याला अगदी सोपं वाटतंय, पण प्रत्येक चाली तालात येतील म्हणून असं सांगता येत नाही. तर त्याकरता आपण ऑनलाईन पद्धतीने जर क्लासेस जॉईन केले तर यामध्ये सगळ्या बारीक सारीक जागा कशा काढायच्या, आलाप ताने नोटेशन कसं गायचं, आवाजाची तयारी कशी करायची, हे सगळं आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये शिकायला मिळतं. क्लासमध्ये प्रत्येक वेळी एका वेळी एकाच व्यक्तीला शिकवलं जातं. त्याचं नोटेशन, त्याचे व्हिडिओज तुम्हाला जे शिकवलं त्याचं व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रत्येक क्लासचं डिटेल्स पाठवलं जातं. प्रॅक्टिस करायची आणि ते मला पुढच्या क्लासला म्हणून दाखवायचं. अशा पद्धतीचे क्लास आहेत. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. तर शेवटचा अंतरा बघूया. पनी सारे मग रे रे नी नी सा सा, पनी सारे मग रे रे नी नी सा सा, उजळी राहिले उजळ होऊनी, उजळी राहिले उजळ होऊनी, सा 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 नि सा नि प, निवृत्ती सोपान गरे सा सा गरे मा, मुक्ताबाई इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. अशा पद्धतीने आपण तुम्हाला ह्या अभंगाचं नोटेशन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता यामध्ये भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण ह्या व्हिडिओमध्ये मला दाखवता येत नाही. तर त्याकरता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर क्लासेस जॉईन केले तर तुम्हाला अगदी सगळ्या गोष्टी बारकावे वगैरे, प्रत्येक चालीचे ताला सुरात कशी म्हणायची, कुठली चाल किती वेळा मात्रेतनं घ्यायची, याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये शिकवलं जातं. क्लासेसचा टायमिंग मी अगोदरही सांगितला, सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 9 आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये आहे. एक दिवसाआड क्लास आहे, महिन्यात 15 क्लास होतात. अगदी आपल्याला समजेल असं एका महिन्यामध्ये भरपूर काही शिकायला रिझल्ट मिळतो. जर आपण कंटिन्यू करत गेला पुढे तर तुमचं जे राहिलेलं स्वप्न आहे शिकण्याचं तर ते नक्की पूर्ण करू शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. धन्यवाद.